घोषणा करतोय। राज्य सरकारला फटकारलेलं आहे त्याच्याविषयी सभापती महोदय, तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्यांना सूचना देतो, तिथली जी गैरसोय आहे ती दूर करू आपण। घोषणा करतोय। आज मंगळवार दिनांक 23 जून 2026 रोजी मान्य केलेल्या महाराष्ट्र विधान परिषद नियम 93 अन्वये सूचना सभागृहाच्या पटलावर ठेवल्याची मी घोषित करीत आहे। परिवहन मंत्री माननीय सभापती महोदय, राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेवरून काल एसटी कामगारांनी जी बंदची हाक दिली होती आणि 29 तारखेला त्यांनी जे आंदोलन करण्याची भूमिका घेतली त्यावर निर्णय घेण्याकरता काल सभागृहामध्ये आमचे सदाभाऊ खोत यांनी सुद्धा हा विषय उपस्थित केला आणि त्या अनुषंगाने मी एसटी महामंडळाच्या सर्व सभासदांची आणि सर्व कामगारांची बैठक घेतली आणि आज या सभागृहाला उपस्थित किंवा उभा राहत असताना माझ्या मनात एक समाधानाची भावना आहे। कारण आज आपण केवळ एक प्रशासकीय निर्णय जाहीर करत नाही आहोत, तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अहोरात्र सेवा देणाऱ्या एसटीच्या सुमारे 86,000 कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्काला न्याय देत आहोत। एसटी ही केवळ एक परिवहन संस्था नाही, ही महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेची जीवनवाहिनी आहे। गेली 8 दशके लालपरीने शेतकरी, विद्यार्थी, कामगार, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि आदिवासी व दुर्गम भागातील लाखो नागरिकांच्या त्यांच्या आयुष्याशी जोडून ठेवलेले आहे। या लालपरीचा खरा आधारस्तंभ म्हणजे एसटीचे कर्मचारी। उन्हाळा असो, पावसाळा असो किंवा कोणतेही संकट असो, स्वतःच्या कुटुंबापेक्षा प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणारे या कर्मचाऱ्यांचे योगदान शब्दात मांडणे अशक्य आहे। याच कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या न्याय मागण्यांबाबत शासनाने अत्यंत सकारात्मक भूमिका घेतली आहे। मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या भावना समजून घेत हा ऐतिहासिक निर्णय घेतलाय। मला या सभागृहाला सांगताना आनंद होत आहे की राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता 53% वरून 58% करण्यात आलेला आहे। घरभाडे भत्ता 8, 16, 24% वरून 10, 20 व 30% आणि वार्षिक वेतनवाढीचा दर 2% वरून 3% करण्यात आलेला सभापती महोदय। या निर्णयामुळे एसटी महामंडळावर सुमारे दरमहा 45 कोटी रुपयाचा आर्थिक अतिरिक्त भार पडणार असला तरी कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कापुढे हा खर्च गौण आहे, कारण कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावल्याशिवाय एसटी अधिक सक्षम होऊ शकत नाही। याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीच्या थकबाकीसह वैधानिक देणी मिळून सुमारे 5,649 कोटी रुपये अदा करण्यासाठी शासन भविष्यामध्ये प्रयत्नशील आहे आणि त्याचबरोबर अनेक वर्षाची ही प्रलंबित मागणी पूर्ण करण्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत। मी एसटी कर्मचाऱ्यांच्या सर्व संघटनांचे मनापासून आभार मानतो। त्यांनी संघर्ष केला, संयमही राखला आणि सकारात्मक चर्चेच्या माध्यमातून मार्ग काढण्यावर विश्वास ठेवला। विशेषतः कृती समितीचे नेतृत्व करणारे आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत व कृती समितीचे सर्व सदस्य यांनी वेळोवेळी कर्मचाऱ्यांच्या भावना सभागृहात प्रभावीपणे मांडल्या, त्याबद्दल त्यांच्या प्रयत्नांचे सुद्धा मनापासून आभार मानतो। या सभागृहाचे सदस्य असलेले भाई जगताप व त्यांचे सहयोगी असलेले श्रीरंग बर्गे यांचेही मी मनापासून आभार मानतो। सचिन भाऊ आपलं तर जास्त आभार मानतो, कारण ज्यावेळेस बेस्टचा संप आम्ही मिटवला, एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आम्ही ती बैठक घेतली, त्या बैठकीचे नेतृत्व सचिन भाऊ आहिर आपण करत होता, त्याचा मला अभिमान आहे। आणि त्यामुळे आपल्या ह्या सभागृहातील सर्व सदस्य बेस्ट कामगार असू द्या किंवा एसटी कामगार असू द्या, सर्वांसाठी गेली अनेक वर्ष आपण झगडताय आणि त्यामुळे महायुती सरकारच्या माध्यमातून ह्या सगळ्या निर्णयाची अंमलबजावणी होते। या निर्णयानंतर कर्मचाऱ्यांनी 29 जून रोजी जे धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता तो मागे घेतलेला आहे। हे शासन कर्मचाऱ्यांमधील परस्पर विश्वासाची मोठी पावती आहे। सभापती महोदय, आजचा हा निर्णय केवळ वेतनवाढीचा नाही तर विश्वास वाढवण्याचा आहे। निर्णय केवळ आर्थिक नाही तर मानवी संवेदनाचा आहे। एसटीच्या प्रत्येक चालक, वाहक, तांत्रिक, कर्मचारी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कष्टांच्या शासनाने केलेला हा सन्मान आहे। आपल्याला ही कल्पना आहे की सभागृहातील आमचे सदस्य दरेकर साहेब
यांचे वडील सुद्धा एस टीचे कंडक्टर होते, त्यामुळे एस टीचा विषय ज्या ज्या वेळेस या सभागृहामध्ये आला ते सुद्धा आपल्या भावना या सभागृहामध्ये व्यक्त करत असतात. आणि त्यामुळे या सभागृहातील सगळ्या सदस्यांच्या भावनांचा आदर करून आम्ही हा महायुती सरकारनं निर्णय घेतलेला आहे. आपण सर्वांनी मिळून एस टीला आर्थिकदृष्ट्या सक्षम, आधुनिक आणि प्रवाशांच्या विश्वासाला पात्र अशी संस्था बनवायची आहे. कर्मचारी समाधानी असतील तरच लालपरी अधिक वेगाने, अधिक विश्वासाने महाराष्ट्राच्या प्रत्येक गावापर्यंत धावेल, याचा मला पूर्ण विश्वास आहे. मी परत एकदा या सभागृहातील सर्व सदस्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो की वेळोवेळी एस टीचा जेव्हा प्रश्न राहिला त्या प्रश्नाला चालना देण्यासाठी या सभागृहातील भले विरोधी पक्षाचे का होईना, पण विरोधी पक्षाचे असेल तरी एस टीचा कर्मचारी हा आमचा कर्मचारी आहे, आमचा सहकारी आहे. या भावना आमच्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून आपण सर्वांनी जो ठेवला, त्यामुळे एस टीला प्रगती पथावर घेऊन जाण्यासाठी मी प्रयत्न करतो आणि त्या पाठीमागे आपण ठामपणे उभे आहात याचा मला अभिमान आहे. परत एकदा या सभागृहातील सर्व सदस्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. लक्षवेधी क्रमांक 1. नाही ना, आता त्यांनी निवेदन केलंय त्याच्यावर कसं बोलताय? अभिनंदन चालू शकतं. सभापती महोदय, आम्ही रस्त्यावर लढाया करतो, भांडणं करतो कर्मचाऱ्यांच्या, कामगारांच्या, त्यांच्या प्रश्नांसाठी. आम्ही कधीही असा हे केलं नाही. ह्या सभागृहामध्ये अनेक वेळेला सरकारने जे चांगले निर्णय घेतले त्यांचं आम्ही स्वागतच केलेलं आहे. तुम्ही आम्हाला बोलवलं नाही बोलवलं असला आम्ही छोटासा विचार तेव्हाही केला नाही, आजही करणार नाही आणि भविष्यातही करणार नाही. प्रश्न असा आहे की महाराष्ट्र राज्याच्या ग्रामीण भागामध्ये अगदी रक्ताची धमनी जशी चालते तशी ही लालपरी चालते आणि ती सर्वसामान्यांच्या आयुष्याशी निगडित असलेलं एक महत्त्वाचं आपलं ट्रान्सपोर्टेशन आहे. आणि त्यामुळे त्याच्या बाबतीमध्ये ज्यांनी कोणी प्रयत्न करत आहेत त्या सगळ्यांनीच करू द्या ना, अडचण कुठे आहे. मी तुमचं विशेषतः आभार व्यक्त करीन उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांचं आणि तुमचं सुद्धा. सक्षम आपण एक मंत्री दिलेला आहे आणि त्यांच्या एकंदरीत अनुभवावरनं त्यांनी काही नाविन्यपूर्ण अशा योजनासुद्धा आणल्यामुळे एस टीच्या याच्यामध्ये जी वाढ होत आहे आणि ती सातत्याने होत राहील, त्याबद्दलही मागच्या वेळेला मी तुमचं अभिनंदन केलं होतं. या बाबतीमध्ये फक्त एक मनामध्ये खंत एक राहिली, ती फक्त सांगतो की आपण जेव्हा अशा पद्धतीच्या बैठका बोलवता, आम्ही कुठं असं म्हणालं की आमचं नेतृत्व तिथे तुम्ही हे करा, परंतु गेली 40 वर्ष 42 वर्ष सातत्याने आम्ही त्या विभागामध्ये काम करत आहोत. आणि अशा वेळेला जेव्हा आपण कृती समिती म्हणता, तर कृती समितीचं जे कोणी नेतृत्व करतात त्यांचं नेतृत्व आम्ही मान्य केलेलंच आहे. ते विरोधक असले तरी आम्ही त्यांचं मान्य केलेलं आहे. परंतु एस टी कामगारांच्या महत्त्वाच्या प्रश्नाबाबतीत विशेषतः DAचा प्रश्न आपण जो निकालात काढला, विशेषतः त्यांचे काही भत्ते होते ते आपण निकालात काढलं, विशेषतः त्यांच्या याच्या पगारवाढीच्या बाबतीमध्ये जो आपण निर्णय सगळा घेतलेला आहे त्याचं मनापासून तुमचं मी आभार व्यक्त करतो. कारण हा एस टी कामगार हा अतिशय अडचणी अशा आहेत की एकेकाळी आम्ही हे स्वीकारलं, काय स्वीकारलं तर करार स्वीकारले आणि त्यामुळे झालेली जी काही तफावत त्याच्यानंतर जी तयार झालेली फरफट या गेली 15-20 वर्ष याची एस टी कामगारांची झाली आहे, त्याचा अगदी किती जरी आपण म्हणलं तर ते भरून निघणार नाही. पण हे प्रश्न जे होते ते फार काळ प्रलंबित होते आणि त्याच्यासाठी एस टी कामगारांना अनेक वेळेला रस्त्यावर यावं लागलं, किंबहुना आंदोलनाची भूमिका स्वीकारावी लागली. आणि म्हणूनच 29चं आंदोलन जे होतं त्यातलंच एक भाग होता. आपण त्यापूर्वी याच्यामध्ये इंटरव्ह्यू करून सगळ्यांना बोलून हा जो निर्णय घेतलेला आहे तो त्यांच्या याचा पगारवाढीचा असेल, त्यांच्या भत्त्याचा असेल, विशेषतः महागाई भत्त्याचा असेल. अलीकडे महागाई जी काही आगडोम त्याचा झालेला आहे त्याच्यामध्ये सगळे भरडले जातात. ह्या सगळ्या गोष्टीचा ज्या कर्मचाऱ्यांना आपण जो दिलासा दिला त्याबद्दल उपमुख्यमंत्री सन्माननीय शिंदे साहेब आणि आपला मनापासून मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. पंकज भुजबळ.